चला नमस्कार मित्रांनो, हे बघा आपलं उडीद काढलेलं आहे, तरी उडीद एकदम खराब झालेला आहे आणि पाण्यानं धुमाकाळ घातल्यामुळं हे बघा शेतकरी एकदम नाराज आहे। शेतकरी ते बघा त्या उडदालाच बघत आहे, आता काय करावं काय नाही त्यांना काही समजा नाही गेले आणि बघा ते पूर्ण पाण्यामध्ये जाऊन सगळं तिकच झाले, बघा भुरा चढल्यासारखं झालं सगळं ती। आता त्याने लई विचारामध्ये आहेत, आता उघड थांबलेत बरं का, काय करावं काय नाही काहीच समजत नाही आणि वरून बघा पावसाचं पण वातावरण आहे यायचं, त्यांना धड ते आपल्याला काढून ते सर्व काही चांगलं करावं म्हटलं तर जमत नाही। एकलनवशी शेतकरी आहे आणि सर्व काही शेतीमध्ये भरपूर नुकसान झालं आहे पाण्यानं धुमाकाळ घातल्यामुळं। काय करावं तरी प्रशासनानं आपण त्यांना त्यांचा मोबदला द्यावा ही आमची विनंती आहे। तरी बघा लई भयानक इकडे शेतकऱ्याचं नुकसान झालं, पाणी गेलं, शेतकरी पूर्ण त्यांची दिपाळी त्याच्यावर होती आणि काही प्रोसिजर त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं, काही जणांचे लग्न होते, काही जणांचे मोबाईल घ्यायचे होते, असे काही एक प्रकार होते शेतकऱ्यांचे। तरी ते काही प्रतिसाद लागला नाही त्यांचा, तरी त्याने भरपूर नाराज आहेत। सकाळपासून ते बघा खालीवरी करतात, इकडं तिकडं जनावरं तिकडं इकडं फिरणं, काही बाईक नाही गाडी नाही काहीच नाही त्यांच्यापाशी। 2 किलोमीटर जाणं 2 किलोमीटर येणं आहे शेताला, जेवणाचं पण त्यांचं मन लागत नाही काहीच नाही। बघा आता ते बघा कसं करावं काय नाही लई विचार करतात त्याने। तरी शेतकरी बंधूंना प्रशासनानं त्यांचा मोबदला द्यायला पाहिजे। चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।